आपलं जे पेपर फर्स्ट चालू आहे ऑफिस मॅन पहिला टॉपिक, त्याच्यामध्ये कार्यालयाचे महत्त्व चालू होतं, महत्त्व किंवा वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये तिसरा पॉईंट लिहा, ध्येय धोरणाचे उगमस्थान डॅश व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे, व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे व ती साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी धोरणे कार्यालयात ठरविली जातात. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी योग्य धोरणानुसार योग्य कृती कार्यक्रम कार्यालयात तयार केले जातात. पुढचा मुद्दा, पत्रव्यवहाराचे केंद्र कार्यालयामध्ये येणारी पत्रे म्हणजेच आवकपत्र व कार्यालयातून बाहेर जाणारी पत्रे योग्य प्रकारे नोंदविणे व ती संबंधितांकडे रवाना करणे हे महत्त्वाचे काम कार्यालयास करावी लागतात. येणाऱ्या पत्राची त्वरित दखल घेणे व जाणाऱ्या पत्राची व्यवस्थित रवानगी करणे रवानगी किंवा पाठवणे ही कार्य कार्यालयास करावी लागतात. पाचवा मुद्दा,
दप्तर सांभाळण्याचे केंद्र. दप्तर सांभाळण्याचे केंद्र व्यवसाय संस्थेतील दस्तऐवज महत्त्वाची कागदपत्रे व्यवसाय संस्थेतील महत्त्वाचे निवेदने व्यवसाय संस्थेतील महत्त्वाचे निवेदने आवक जावक पत्रव्यवहाराच्या नोंदी इत्यादींचे रेकॉर्ड सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी कार्यालयाची असते. खाली हेडिंग द्या. आधुनिक कार्यालयाची कार्य. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा प्रमुख कार्य किंवा सर्वसाधारण कार्य. कार्यालयाची प्रमुख किंवा सर्वसाधारण कार्य. कार्यालय म्हणजे काय मी काल सांगितलं. कार्यालय म्हणजे ज्या ठिकाणी माहिती जमा केली जाते, माहिती गोळा केली जाते, माहितीवर प्रक्रिया केली जाते, त्याच्यानंतर प्रक्रिया केल्यानंतर ती माहिती सांभाळून ठेवली जाते आणि ज्यांना ती माहिती भविष्यकाळात उपलब्ध करून दिली जाते, अशा ठिकाणी जे काम चालतं त्याला कार्यालय असे म्हणतात. आणि कार्यालयाचे महत्त्व जे आहे ते महत्त्व पण आपण बघितलं. कार्यालयाच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या पण आपण बघितलं. आणि आता कार्यालयाचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे कार्य आहेत, सर्वसाधारण कार्य आणि प्रमुख कार्य. हे आपलं कार्यालय, प्रत्येक ठिकाणी कार्यालय जे आहे या कार्यालयामध्ये पहिलं महत्त्वाचं कार्य जे आहे, प्रमुख कार्य जे आहे, माहिती व आकडेवारी जमा करणे. माहिती जमा करणे, मिळालेल्या माहितीची नोंद करणे, नंतर त्याच्यावर प्रक्रिया करणे, माहिती उपलब्ध करून देणे, हिशोब ठेवणे आणि पत्रव्यवहार. कार्यालय जे आहे, प्रत्येक कार्यालयामध्ये दोन प्रकारचे कार्य चालतात. एक प्रमुख कार्य आणि दुसरं प्रशासकीय कार्य. प्रमुख कार्यामध्ये 4-5 कार्य आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे काय, माहिती जमा करणे, माहितीवर प्रक्रिया करणे, समजलं, माहिती जतन करणे, त्याच्यानंतर उपलब्ध माहिती ज्यांना पाहिजे ती उपलब्ध करून देणे, त्यानंतर हिशोब ठेवणे आणि पत्रव्यवहार करणे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य जे आहेत ते कार्यालयाला पार पाडावी लागतात. पहिलं कार्य जे आहे प्रमुख कार्यामध्ये एक लिहा, माहिती व आकडेवारी जमा करणे. माहिती व आकडेवारी जमा करणे. दुसरं कार्य जे आहे
ते म्हणजे माहितीची नोंद करून तिचे जतन करणे, माहिती वगैरे जमा करणे. दुसरं, माहितीची नोंद करून तिचे जतन करणे. 3, माहितीवर प्रक्रिया करून तिची योग्य मांडणी करणे. 4, माहिती उपलब्ध करून देणे. 5वा मुद्दा, हिशोब ठेवणे. पत्रव्यवहार करणे. अशा पद्धतीने कार्य आहेत. बघा, पहिलं जे आहे माहिती व आकडे जमा करणे. याची माहिती लिहिता येईल ना. कार्यालयामध्ये येणारी बाहेरची माहिती किंवा जाणारी माहिती जमा केली जाते. प्रपत्रके, निवेदने, हे फक्त पॉईंट दिलेत तुम्हाला मी. त्या पॉईंटची माहिती लिहिता येईल ना. दुसरा मुद्दा बघा, माहितीची नोंद करून ठेवणे किंवा जतन करणे. आलेली जी माहिती, कार्यालयाचं प्रमुख कार्य जे आहे, आलेली माहिती जी आहे ती व्यवस्थित जतन करण्याचं काम कार्यालय करत असतं, असं लिहिता येईल ना. का लिहून देऊ? काय करू सांग रे? लिहून देऊ का लिहिणार? माहिती उपलब्ध करून देणे. आता ज्या व्यक्तींना जी माहिती असेल ती उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम जे आहे ते कार्यालय करत असतं. असं स्वतः वाक्य तयार करता येतील का? बोला लवकर. का लिहून देऊ? घ्या मग. पहिली, माहिती व आकडेवारी जमा करणे. काय लिहून दे, लहान पोरं, 5वीचे पोरं लिहितील माहिती जमा करणे. माहिती व आकडेवारी जमा करणे. कार्यालयामध्ये व्यवसायातून, थोडं फास्ट लिहा मग. कार्यालयामध्ये व्यवसायातून व बाहेरून अनेक प्रकारची माहिती जमा होत असते. ही माहिती विविध स्वरूपाची असते. काही माहिती आकडेवारीच्या स्वरूपात सुद्धा असू शकते. अशी माहिती जमा करण्याचे काम किंवा कार्य, कार्यालयाला करावे लागते. कार्यालयाला जमा करावी लागते. पॉइंट नंबर 2, माहितीची काय करणे? नोंद करून तिचे जतन करणे, असं आहे ना. पॉइंट नंबर 2 लिहा. मिळालेल्या माहितीची नोंद करून तिचे जतन करणे. मिळालेल्या माहितीची नोंद करून तिचे जतन करणे.
जमा केलेल्या व मिळालेल्या माहितीची जमा केलेल्या व मिळालेल्या माहितीची योग्य प्रकारे नोंद करून ठेवून भविष्यकाळात त्या माहितीचा योग्य उपयोग करता येईल अशा प्रकारे तिचे जतन करणे महत्त्वाचे असते. हिशोबाची कागदपत्रे, त्याच्यातच हिशोबाची कागदपत्रे, पत्रव्यवहार, महत्त्वाची कागदपत्रे, व्यवस्थित नोंदवून त्यामधील माहितीचे व आकडेवारीचे काळजीपूर्वक जतन करणे आवश्यक असते. तिसरं कार्य, प्रक्रिया करून माहितीची मांडणी करणे. योग्य मांडणी करणे. माहितीची प्रक्रिया करून आलेल्या माहितीची कार्यालयामध्ये गोळा झालेल्या माहितीचा फारसा उपयोग होत नसतो. अशा वेळेस उपलब्ध माहितीमध्ये आवश्यक ती भर टाकून योग्य त्या स्वरूपाची तिची मांडणी करणे. व तिचे विश्लेषण करून ती व्यवस्थापनाला हवी तेव्हा सादर करण्याचे काम
कार्यालयाला करावे लागते. कार्यालयाला करावे लागते. चौथा मुद्दा, माहिती उपलब्ध करून देणे. माहिती उपलब्ध करून देणे. माहिती उपलब्ध करून देणे. व्यवस्थापनाला भूतकाळातील माहितीचा उपयोग. व्यवस्थापनाला भूतकाळातील माहितीचा उपयोग भूतकाळातील माहितीचा उपयोग वर्तमान काळात महत्त्वाचे निर्णय घेत असताना होतो. महत्त्वाचे निर्णय घेत असताना होतो. त्यामुळे अशी माहिती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कार्यालयाची असते. अशी माहिती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कार्यालयाची असते. पॉइंट नंबर 5, हिशोब ठेवणे. व्यवसाय संस्थेचे हिशोब ठेवणे. व्यवसाय संस्थेचे हिशोब ठेवणे. हिशोब ठेवणे. हिशोबाची पुस्तके तयार करणे. पैशाच्या व्यवहाराच्या नोंदी ठेवणे. पैशाच्या व्यवहाराच्या नोंदी ठेवणे. हे महत्त्वाचे कार्य. नोंदी ठेवणे हे महत्त्वाचे कार्य कार्यालयास करावे लागतात. शेवटचं कार्य पत्रव्यवहार करणे. प्रमुख कार्यामधलं शेवटचं पत्रव्यवहार करणे. कार्यालयाकडून सुयोग्य परिणामकारक व समयोचित पत्रव्यवहाराची सेवा उपलब्ध करून देणे. ही कार्यालयाचे महत्त्वाचे कार्य आहे. हे कार्यालयाचे महत्त्वाचे कार्य आहे.
पॉईंट नंबर 2 आता खाली घ्या. प्रशासकीय व